नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये CTET परीक्षा जी आहे 2026ची, तर त्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असणारं संपूर्ण मराठी व्याकरण जे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्याविषयी आपण महत्त्वाचे 20 प्रश्न पाहणार आहोत. यातील जवळपास 15 प्रश्न जे आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरनुसार घेतलेले आहेत आणि 5-6 प्रश्न हे आपण स्वतः ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि आपली मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, आपल्याला 3 शब्द दिले आहेत, चक्रपाणी, लक्ष्मीकांत आणि नीलकंठ. तर ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर हे बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. मित्रांनो, बहुव्रीही समास काय असतो, त्याची उदाहरणं कशी असतात, अशा पद्धतीची जर माहिती पाहिजे असेल तर आपण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे स्पष्टीकरणामध्ये सुद्धा घेतलेलं आहे. तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया. सर्वात पहिला आपण समजून घेऊया अव्ययीभाव समास काय असतो. तर यामध्ये पहिलं पद हे मुख्य असतं. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण, गावोगावी आणि जागोजागी हे जे आहेत हे अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. दुसरा जो समास आहे तो आहे द्वंद्व समास. तर द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्याला म्हटलं जातं द्वंद्व समास. यामध्ये उदाहरण पहा, राम लक्ष्मण दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. विटीदांडू या ठिकाणी दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. पाप पुण्य, खरे खोटे, 3-4 आणि बरे वाईट हे जे आहेत ही द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. मग तिसरा जो आहे आपला बहुव्रीही समास. तर यामध्ये दोन्हीही पदं महत्त्वाची नसून 2 पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा हा बहुव्रीही समास असतो. यामध्ये उदाहरण पहा, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ, पितांबर, गजानन हे जे आहेत हे बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. चला, प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. त्यापूर्वी वाक्य पहा, बहीण भावाला खेळवते. तर यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर हे प्रायोजक क्रियापद असणार आहे. तर प्रयोजक क्रियापदमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची व्याख्या आहे ही देखील. तर प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? जर वाक्यातील एखादी क्रिया कर्ता दुसऱ्याकडून जर करून घेत असेल किंवा घडवून घेत असेल तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असतं. मग यामध्ये बहीण हा जो शब्द आहे, बहीण हा काय आहे लक्षात ठेवा, बहीण हा कर्ता आहे. भावाला हा शब्द काय आहे? तर भावाला हा कर्म आहे. आणि खेळवते काय आहे? तर खेळवते हे क्रियापद आहे. म्हणजेच हे प्रयोजक क्रियापद असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. कारण यामध्ये काय आहे? बहीण भावाला खेळवते म्हणजे भावाकडून ते काम करून घेते खेळण्याचं, म्हणजे ती खेळवत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेल्या आहेत? म्हणजे सरळ सरळ प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे? आणि मित्रांनो, आपण त्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये 30 मराठी साहित्यिक आहेत आणि त्या साहित्यिकांना कोणत्या नावानं ओळखलं जातं म्हणजे त्यांची टोपण नाव काय आहे, तर ते देखील आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे? तर गोविंदाग्रज हे जे आहे हे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. यामध्ये आपण साहित्यिक आणि टोपण नावं पाहूया. तर गोविंदाग्रज कोणाला म्हटलं जातं? राम गणेश गडकरी यांना. मग केशवसूत कोणाला म्हटलं जातं? तर कृष्णाजी केशव दामले यांना. बालकवी कोणाला म्हटलं जातं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना. आणि अनिल कोणाला म्हटलं जातं? आत्माराम रावजी देशपांडे यांना. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तिने आपले डॅश माझ्या गालांवरून फिरवले. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द रिकाम्या जागेत भरायचा आहे. या ठिकाणी आपल्याला मुलायम हा शब्द दिलेला आहे, पण विचारलंय काय? रिकाम्या जागेमध्ये आपल्याला दिलेला शब्द म्हणजे मुलायम या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द भरायचा आहे. आणि विरुद्धार्थी शब्द काय होईल? मुलायमचा खरखरीत हा जो आहे हा त्याचा अर्थ विरुद्धार्थी शब्द होणार आहे. म्हणजे आपली रिकामी जागा कशी होईल लक्षात ठेवा. तिने आपले खरखरीत हात माझ्या गालांवरून फिरवले. म्हणजेच या ठिकाणी आपण काही महत्त्वाची विरुद्धार्थी शब्द पाहूया. मुलायमचा विरुद्धार्थी शब्द खरखरीत, मृदूचा होतो कठीण, मलिनचा होतो स्वच्छ आणि या वाक्यामध्ये जो आहे तो खरखरीत हा शब्द येणार आहे.
ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, जो काही TCS पॅटर्न आहे आणि IBPS पॅटर्न आहे, तर त्यानुसार आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे आहेत हे 500-500 पेक्षा जास्त घेतलेले आहेत. त्या देखील व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्प्रचार आपल्याला दिलेला आहे पहा, धावा करणे. तर याचा योग्य अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4. तर मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे म्हणजेच धावा करणे होणार आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाची वाक्प्रचार घेऊया आणि त्यांचे अर्थसुद्धा घेऊया. धावा करणे म्हणजे काय? तर मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे. शतक करणे म्हणजे काय? तर सामन्यामध्ये 100 धावा करणे. कावराबावरा होणे म्हणजे अस्वस्थ होऊन इकडे-तिकडे पळणे. आणि चर्वित चर्वण करणे म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे, त्याला आपण अजून बरळणे देखील म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण TCS पॅटर्ननुसार असणारे जे वाक्प्रचार आहेत आणि परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेले वाक्प्रचार आपण 200 पेक्षा जास्त घेतलेले आहेत. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 आहे. खालीलपैकी भाववाचक नसलेले नाम आपल्याला शोधायचं आहे. पहा, भव्यता, सौंदर्य, दातृत्व आणि स्वातंत्र्य. तर यापैकी असा कोणता शब्द आहे की जो भाववाचक नामामध्ये येत नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर स्वातंत्र्य हा जो शब्द आहे, स्वतंत्र, तर हा भाववाचक नामामध्ये येत नाही. हा का येत नाही याचे आपण थोडंसं स्पष्टीकरण पाहूया. तर यामध्ये पहा, नाम म्हणजे काय आहे किंवा नाम शब्दांच्या एकूण किती 8 जाती आहेत. 4 विकारी, 4 अविकारी आणि नाम ही विकारी गटातील एक जात आहे. यामध्ये आपण पाहूया सामान्य नाम काय आहे? समान गुणधर्मामुळे वस्तूला सर्वसामान्य जे नाव दिलं जातं ते असतं सामान्य नाम. यानंतर आहे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय असतं? तर एखादी विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तेव्हा ते विशेष नाम असतं. आणि भाववाचक नाम काय असतं? गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो तेव्हा ते भाववाचक नाम असतं. यामध्ये भाववाचक नामाचे उदाहरणं पहा. भव्यता, सौंदर्य आणि दातृत्व हे जे आहे हे भाववाचक नामाची उदाहरणे आहेत. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये स्वतंत्र हे जे आहे, स्वतंत्र हे भाववाचक नामामध्ये येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रश्न 7. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? विद्वान शब्दाचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर हे तत्सम प्रकारचा शब्द आहे. यामध्ये आपण थोडंसं स्पष्टीकरण घेऊया. शब्दसिद्धीमध्ये पहा, सिद्ध व साधित शब्द. यामध्ये तत्सम. तत्सममध्ये काय आहे? संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द त्यांना म्हणतो आपण तत्सम शब्द. यामध्ये उदाहरण पहा, विद्यालय, राजा आणि विद्वान हे तत्सम शब्दामध्ये येतात. नंतर आहे पहा तद्भव. तद्भव म्हणजे काय? तर संस्कृतमधून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो काही बदल झालेला आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर हात, त्याचा मूळ शब्द काय आहे? हस्त. यामध्ये देशी शब्द काय असतात? तर मूळचे मराठीत असलेले जे शब्द आहेत ते असतात देशी शब्द. उदाहरण पाहायचं झालं तर चिमणी, लुगडं आणि पीठ हे मूळ मराठीत असणारे शब्द आहेत, म्हणजे त्यांना देशी शब्द म्हणतात. यानंतर आहेत पहा पारिभाषिक किंवा परभाषिक शब्द. इतर भाषांमधून आलेले शब्द, उदाहरणार्थ अत्तर आणि नजराणा हे जे आहेत हे उर्दू शब्द आहेत, पण हे मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, म्हणजेच हे परभाषिक शब्द आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा असणार आहेत त्यासाठी मराठी व्याकरण हे खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यातील प्रयोग या घटकावरती आपण डीपमध्ये काही व्हिडिओज देखील घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण आपण मराठी व्याकरणावर पूर्णपणे एक सिरीज घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 35 घटक जे आहेत मराठी व्याकरणातील ते कव्हर केलेले आहेत. त्यामधीलच प्रयोग महत्त्वाचा घटक आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1. तर हा भावकर्तरी प्रयोग असणार आहे. तर भावकर्तरी का आहे याचं सुद्धा आपण स्पष्टीकरण घेऊया. तर पहा, सर्वात पहिल्यांदा पाहूया प्रयोग. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचा परस्पराशी येणारा जो संबंध आहे आणि त्या संबंधाला काय म्हटलं जातं? प्रयोग म्हणतात. याचे प्रकार किती आहेत? कर्तरी, सकर्मक, अकर्मक, कर्मणी, भावे हे जे आहेत हे त्याचे प्रकार आहेत. मग पहा कर्तरी प्रयोग. कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं तेव्हा तो कर्तरी होतो. तर पहा, सकर्मक म्हणजे काय? तर वाक्यामध्ये कर्म असतं. अकर्मक म्हणजे वाक्यामध्ये कर्म नसतं. कर्मणी म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलत असतं. आणि भावे म्हणजे काय आहे? कर्ता व कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही. सकर्मक भावे, अकर्मक भावेमध्ये सुद्धा. भाव कर्तरी प्रयोग पहा. क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे याला भावकर्तरी प्रयोग म्हणतात. वाक्यामध्ये करता येत नाही. उदाहरण घ्यायचं जर झालं तर सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले हे आपलं उत्तर होईल.
चला प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणत्या संतांचे अभंग शीख धर्मग्रंथात जो की गुरु ग्रंथ साहिब म्हणतात तर त्यामध्ये आढळतात? यावरती पहिला प्रश्न लक्षात ठेवा. शीख धर्मांचा किंवा शीख धर्मामध्ये त्यांचा जो हे आहे धर्मग्रंथ तर तो कोणता आहे? तर शीखांचा धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब आणि यामध्ये असा कोणता संत आहे की त्या संताचे जे अभंग आहेत हे गुरु ग्रंथ साहिबमध्ये सुद्धा आढळून येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर संत नामदेवांचे अभंग हे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये सुद्धा आढळून येतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. नोकरीसाठी केलेला अर्ज कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला महा-टी-ई-टीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. नोकरीसाठी केलेला जो अर्ज आहे तर तो अर्ज कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर तो आहे पहा व्यावसायिक अर्ज. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये आपण पाहूया आवेदनपत्र काय असतं? तर नोकरीसाठी अर्ज करणारे पत्र हे आवेदनपत्र असतं. सोबतच त्याला व्यावसायिक पत्र देखील म्हटलं जातं. मागणी पत्र काय असतं? तर साहित्य किंवा वस्तूंची मागणी करणारे पत्र ते असतं मागणी पत्र. तक्रार अर्ज काय असतो? तर एखाद्याला होणारा जो त्रास आहे त्या त्रासाबद्दल एखाद्याला तक्रार करणं तो असतो तक्रार अर्ज. विनंती अर्ज काय असतो? तर एखादा त्रास कमी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला केलेली जी विनंती असतं तर ती असते पहा विनंती अर्ज. प्रश्न क्रमांक 11 आहे. या सत्तेत जीव रमत नाही खालीलपैकी कोणाचा आहे? या ठिकाणी आपण त्याला ग्रंथ म्हणू शकतो, कादंबरी म्हणू शकतो, लक्षात ठेवा. तर या सत्तेमध्ये जीव रमत नाही हे जे लिखाण आहे हे कोणाचं आहे? आणि यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर नामदेव ढसाळ यांचा ग्रंथ आहे पहा या सत्तेत जीव रमत नाही. यामध्ये आपण स्पष्टीकरणात ग्रंथ व त्यांचे ग्रंथकार पाहणार आहोत. इंद्रजित भालेराव यांचे लिखाण पाहूया. पीक पाणी, आम्ही कबाडाचे धनी, रानमळ्याची वाट आणि दूर राहिला गाव. यामध्ये शांता शेळके यांचं लिखाण पहा. वर्षा, टिपटिप चांदणे, कळ्यांचे दिवस आणि फुलांच्या राती. भालचंद्र नेमाडे यांचं लेखन काय आहे? तर मेलडी आणि देखणी. आणि नामदेव ढसाळ हे जे आहेत ते खूप महत्त्वाचे लेखक देखील म्हणून आपण शकतो त्यांना. तर त्यांचं आहे गोलपेटा, गांडो बगीचा, खेळ, या सत्तेत जीव रमत नाही हे त्यांचं लिखाण आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल नामदेव ढसाळ. यानंतरचा प्रश्न आहे यडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? पहा मित्रांनो लिंग विचार यावरती सुद्धा आपल्याला प्रश्नही खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि त्यातीलच हा एक प्रश्न आहे. यडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर मेंढी जे आहे हे यडक्याचं स्त्रीलिंगी रूप आहे. यामध्ये एडका, मेंढी, बैल, गाय, नाग, नागिन, हरिण, हरिणी हे जे आहेत हे त्यांचे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी रूप आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य तो वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे आणि यामध्ये अधोरेखित केलेला काय आहे पहा शब्दसमूह सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचणे हे जे आहे हे अधोरेखित केलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मती कुंठित होणे हे त्याचं उत्तर होईल. यामध्ये थोडेसे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचणे याचा अर्थ होतो काहीही न सुचणे म्हणजेच अर्थ काय होतो मती कुंठित होणे हा वाक्प्रचार आपल्याला स्पष्ट होत आहे. यामध्ये पोपट होणे म्हणजे काय तर फजिती होणे, मती कुंठित होणे म्हणजे काहीही न सुचणे, इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूंनी कठीण परिस्थितीमध्ये सापडणे आणि तंद्रीत असणे म्हणजे नशेत असणे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ काय होईल? आपल्याला काळावरती सुद्धा आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. यामध्ये समजून घेण्यासाठी एकच पॉईंट आहे लक्षात ठेवा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत आहे म्हणजेच ही जी क्रिया आहे ही अजून पूर्ण झालेली नाही म्हणजे सध्या ही सुरू क्रिया आहे. म्हणूनच ही अपूर्ण वर्तमान काळाची क्रिया असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो? मित्रांनो प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. तर या वाक्यातील शब्दाची क्रिया पूर्ण करणारा शब्द कोणता आहे? आपल्याला लगेच उत्तर सांगता येईल की करतो हा जो शब्द आहे तर हा शब्दाची क्रिया पूर्ण करतोय.
तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. तर करतो हे जे आहे, हे या वाक्यामधील शब्द जो आहे तो क्रिया पूर्ण करत आहे. यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. वाक्यातील क्रिया म्हणजेच प्रार्थना करण्याची क्रिया करतो हा शब्द करत आहे. अशा क्रिया पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे सरळ-सरळ आपल्याला विचारलं होतं, की या वाक्यातील क्रियापद असणारा शब्द कोणता आहे? असे शब्द क्रियावाचक वाक्यामध्ये नसतील तर त्या वाक्याला काहीही अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? यावर सुद्धा आपल्याला प्रश्न 4 ते 5 वेळा विचारण्यात आला होता. हा प्रश्न सरळ-सरळ आपल्याला महा-टी-ई-टीमध्ये आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि सी-टी-ई-टीमध्ये सुद्धा 1 वेळा विचारण्यात आला होता. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाची ओळख आहे? आणि ते आहेत पहा माहिन भट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या मित्रांनो हे जे स्पष्टीकरण आपण घेतो ना, तर यामध्ये आपल्याला 1 ते 2 मार्क हे नेहमी मिळू शकतात. यामध्ये पहा चक्रधर स्वामी यांना महानुभव पंथाचे संस्थापक आहेत. माहिन जे आहेत यांना मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हटलं जातं आणि लीळाचरित्र हा त्यांचा पहिला गद्यग्रंथ आहे. नागदेवाचार्य हे जे आहेत हे चक्रधरांचे शिष्य होते आणि पंथांचे पहिले आचार्य होते. आणि औसा ज्या आहेत यांना महादंबा आणि मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री औसा या नावाने ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे त्यांच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे आणि अधोरेखित शब्द काय आहे तर कडून हा जो शब्द आहे तर हा अधोरेखित केलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर हे शब्दयोगी अव्यय आहे. मित्रांनो लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये याची व्याख्या प्रथम पहा म्हणजे आपल्याला बाकीचे जे काही सोल्युशन असतील ते मिळून जातील. जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन वाक्यातील शब्दांशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण पहा त्याच्याकडून म्हणजे त्याच्या या शब्दाला कडून हे जे आहे हे शब्दयोगी अव्यय जोडलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य काय आहे? देवा चांगला पाऊस पडू दे. तर हे वाक्याचा प्रकार कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर हे आज्ञार्थी वाक्य आहे. मित्रांनो आज्ञार्थी वाक्य काय आहे? संकेतार्थी काय आहे? प्रश्नार्थी आणि विधानार्थी काय आहे? हे आपण डीपमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये पहा सर्वात पहिला घटक आहे आज्ञार्थी वाक्य. वाक्याच्या क्रियापदावरून आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश किंवा आज्ञा यांचा जर बोध होत असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. दुसरा घटक जो आहे आपला संकेतार्थी वाक्य. तर यामध्ये वाक्यात संकेत म्हणजेच अट दाखवलेली असते म्हणजे जर तर आणि जसे तसे. आणि तिसरं आहे विधानार्थी वाक्य. तर या वाक्यामध्ये केवळ एक विधान केलेलं असतं म्हणजेच हे विधानार्थी वाक्य असतं. आणि यानंतर आहे प्रश्नार्थी वाक्य. तर वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं म्हणजेच प्रश्नार्थक चिन्हाने ते दाखवलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील कर्म आपल्याला शोधायचं आहे. वाक्य पहा त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. तर आपल्याला काय विचारलंय की या वाक्यातील काय कर्म शोधायचं आहे. लक्षात ठेवा त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर यामधील नावे हा जो शब्द आहे नावे तर हा या वाक्यामध्ये कर्माचं काम करत आहे. यामध्ये वाक्यातील कर्म आहे नावे. कारण क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडत असते ते या वाक्यातील कर्म असतं आणि नावावर लक्षात ठेवा ही क्रिया दाखवलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यातील कर्ता शोधायचा आहे. पाठीमागच्या वाक्यामध्ये आपण कर्मा सापडला आहे. या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता शोधायचा आहे. तर गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. तर या वाक्यातील कर्ता काय असणार आहे तर कर्ता असणार आहे रेडिओ. ऑप्शन क्रमांक 4. तर यामध्ये थोडंसं स्पष्टीकरण आहे ते पाहून घ्या. वाक्यातील क्रियापदाला चालू असतो म्हणजेच काय नारा, नारे आणि नारी असे प्रश्न विचारल्यास मिळणारे जे उत्तर आहे ते वाक्याचा कर्ता असतो. आणि चालू असणारे काय आहे तर रेडिओ जे आहे ते चालू असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 तर रेडिओ या वाक्यातील कर्ता असेल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या जेवढ्या काही CTETच्या स्पर्धा परीक्षा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF सुद्धा डाउनलोड करता येईल अगदी फ्रीमध्ये. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.